हाय नमस्कार मंडळी, मी तितिक्षा तावडे. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगवर. काल तुम्ही बघितला होता माझा मद्रास कॅफेचा ब्लॉग आणि आम्ही किती छान छान खाल्लं आणि त्यावर तुम्ही छान छान कमेंटसुद्धा केल्या. तर आज आहे नेक्स्ट डे, म्हणजे आज आहे दादरमधल्या एक्झिबिशनचा शेवटचा दिवस. आम्ही सकाळी सकाळी आलो, इथे छान कालीमातेचं दर्शन घेतलं, छान थ्रेड अँड टुंकाची सुंदर अशी इरकल देवीला दिली. त्यानंतर उद्यान गणेश मंदिरात गेलो होतो आणि आता इथून आम्ही जातो नाश्ता करायला. आणि ताईने ऑलरेडी रिसर्च केला होता आणि ती म्हणाली होती की आर्यभवनला आपण आज जातो आहे. आर्यभवनसुद्धा आय थिंक जुनं रेस्टॉरंट आहे, खूप जुनं आहे आणि खूप फेमस आहे. बट अनफॉर्च्युनेटली आमचं दादरला फार येणं होत नाही, त्यामुळे मला इथे फार माहिती नाही आहे. पण मग ह्या निमित्ताने का होईना दादरमधले रेस्टॉरंट्स एक्सप्लोअर करणं चालू आहे आणि म्हणूनच आज एका नवीन रेस्टॉरंटमध्ये जातो आहे, आर्यभवनला जातो आहे. तर बघूया तिथे काय काय खायला मिळतं. हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता तसे फक्त 9:45 झालेत. तिथे पोहोचून नाश्ता करून निघायचं आणि 11 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, विच इज ओके, अचिवेबल. हे बघा सूरजीने कसा अँगल लावलाय बघा, सो दॅट ती दिसेल आपल्याला आरशात. ओ माय गॉड, दिसलीस हो. ती मला तिचे व्लॉग्स शूट करायला ट्रेन करते. येस व्हेरी मच. तुलाच करायचं शूट. आणि आम्ही आलोय आर्यभवनला. खूप सुंदर इंटिरियर आहे, जी हेच आहे का खूप सुंदर. ॲक्च्युली बाहेरच रामाश्रय आहे, म्हणजे रामाश्रयच्या अगदीच जवळ आहे. आता बघूया इथे मेन्यूमध्ये काय आहे. साऊथ इंडियन आर्यभवन पणियारम आहे, म्हणजे आप्पे. पणियारम घेऊया. ब्राह्मण इडली एक घेऊया, एक पनीरम घेऊया आणि इडियाप्पम बी. तू काय खाणार आहे? किंवा एक नीर डोसा घेऊया. तिला काल आवडला होता ना, तिच्या चेहऱ्यावरती एक चमक आहे. जरा काय वेगळं मिळू शकते अजून. खूपच सुंदर असं बघा तुम्ही पण. माटुंगा सेंट्रल स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर आहे. पण हेच असावं कदाचित. आता याच्याहून जुनं आहे का माहिती नाही मला, पण आम्ही विचारणार आहोत की हेच आहे की अजून एक कुठे आहे. आणि आत्ता आम्ही आलो ते माटुंगा सेंट्रल स्टेशनच्या समोर. आणि कुठला नाही आहे. मग आपलं काय रागी डोसा, रवा डोसा, मुंगा डोसा. क्वांटिटी थोडी कमी येईल असं काय नाही. पण जास्त आली तरी आम्ही आहोत की खायला. मुंगा डोसा चालेल. मुंगा डोसा, रागीचा डोसा पण आहे. रागी पाहिजे मुंगा. मुंगा डोसा, पणियारम, ब्राह्मण इडली. रस्सम वगैरे घ्यायचे ना. रस्सम चालेल. आणि हे रेनोव्हेशन केलं आहे. ते नवीन बिल्डिंग होतं, काम चालू होतं त्याच्यामुळे. मला न विचारताही माझे शॉर्ट्स घेते. कॉपीराईट येणार आहे. कॉपीराईट. पाणी सुटलं माझ्या. प्रॉब्लेम असा होतो मी जेव्हा फूड ब्लॉग करते की एक हा प्रॉब्लेम आहेच की जवळ फूड ब्लॉग करायचा म्हणजे माझा ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे की मी आधी खायला घेते. मी आधी खायला सुरुवात करते. मी विसरते की शॉर्ट घ्यायचा आहे. नक्की मी बाजूला ब्लॉग करत असताना मला लक्षात येतं की ओ आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. खूप गरम आहे, पण खूपच गरम आहे ग. कसं पिते आहेस? पणियारम इज हिअर. मज्जा आणू लाईस. चला तर मग आता आपण पणियारम खाऊ. ए सॉरी, फोटो काढ.
कोकणातलं पणियारम खूप आवडतं. सो गुड, सो गुड. हे मी अजून सुरू नाही केलं. तिकडेच ठेवा त्यांच्याकडे. मुगडाळ डोसा आलाय. माय गॉड, मुगडाळ शिरा म्हणजे एपिक दिसतोय, एपिक. हे काय आहे? हे काय आणलं आमच्या समोर? चला आता एक एक करून ट्राय करूया, कारण त्याशिवाय हा ब्लॉग काही होऊ शकणार नाही आहे. तुझ्यापेक्षा बेटर दिसतोय हे बघ. वाव, रस्सम खूप भारी रस्सा. हे बघा वाफ दिसते असं. या रस्सामध्ये असे टोमॅटोचे तुकडे आहेत, कोथिंबीर भरली, चांगले ढवळले. ओ हो, अमेझिंग. असं रस्सम म्हणजे भारी. आता तुम्ही बघणार आहात ब्राह्मण इडली. ही आहे ब्राह्मण इडली. त्याच्याबरोबर पोळी आली आहे, तूप आलं आहे आणि लाल चटणी आणि हिरवी चटणी. काय म्हणतात? ब्राह्मण आपे एवढे भारी एवढ्यासाठी आहेत कारण ते आतनं अतिशय सॉफ्ट आणि वर इतके कुरकुरीत येतात. बेस्ट बेस्ट आपे. मच बेटर. मुगडाळ डोसा पण आला. अजून ट्राय नाही केलं. तू ट्राय केलास? चटणी कमालच असं आहे. उडदाची डाळ आहे आणि आय थिंक थोडं लसूण, थोडी लसूण पण आहे ना लाल त्याच्यात. कमाल. चटणी पण आमच्याकडे अशीच बनते लसूणवाली. नाही पण उडदाची डाळ फार कमाल. आता आपण टेस्ट करतो ब्राह्मण इडली. त्यावर अशी पोळी आणि तूप घातलं आहे आपण. इडलीसारखी इडली, तूप वगैरे घालून छान ओके. म्हणजे इथे येऊन काहीतरी नवीन ट्राय करायचं तर मी आपे आणि ते करेन, हा डोसा वगैरे आणि रस्सम. आता हे तर अजून खायचं आहे मुगडाळ शिरा. काही म्हणजे प्रत्येक घासावरती तूप आणि फोडी तर अजून चांगलं लागतं. आता लास्ट बट नॉट द लीस्ट, ॲक्च्युली नॉट लास्ट, हा शिरा आहेच मुगडाळीचा. त्याच्यानंतर कॉफी आहे. आता पहिले हा शिरा खाऊन बघूया. दॅट गुड. हो ते क्लिअर करा. दूध तर आहे भरभरून वाहतंय. दिसतंय का तुम्हाला? वाहतंय. हॅलो हॅलो. हां त्यांना काय जेवायला मिळत नाही कळत नाही तर मी डॉट करतो. काय चिंकी चिंकी क्या आहे? बरंच सांगते मी. हा खरंच गो सोनं पाडलं ना 10 ग्रॅम. नंबर पण नाही टाकले. वर एक्झॅज्युरेशन नाही आहे. हा जगातला सगळ्यात चांगला मूग डाळीचा शिरा आहे. मूग डाळीचा ना जगातला सगळ्यात चांगला. आणि
ह्याला तोडच नाही काही तू खा तू खाऊन बघ तुला कळेल किती भारी आहे. प्लीज या इकडे आणि एकदा खा. म्हणजे मुगाच्या डाळीचं पुरण असतं ना त्याचा लागतोय आणि तो जरासा रवाळ आहे आणि त्याचे ड्रायफ्रूट्स आणि खूप असं तूप आहे. हे म्हैसूर पाक सारखं लागतंय. ओ माय गॉड आप थँक्यू. फुल ऑन हा. थैंक यू सो मच. अमेजिंग अमेजिंग. सोने के थाली में खाता है. किती छान आहे. मला घरी असं आवडतं. कॉफी चांगली आहे पण मला कालची जास्त आवडली होती मद्रास कॅफेची. ही थोडी गोड आहे. हां किंवा मग ते शिरा खाल्ल्यामुळे कसं होतं आहे. बघा तुम्ही बघा तुमचं या आणि बघा. बाय द वे हा शॉट मी नंतर घेते आहे आफ्टर एव्हरीथिंग म्हणजे खाऊन वगैरे झाल्यानंतर. आम्ही आलो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती पण आत्ता बघा बऱ्यापैकी लोक थांबले. आता निघालोय. आज एक्झिबिशनचा शेवटचा दिवस आहे. माझं काम कमी करते मी. तुम्ही तिचं ऐका ती सांगेल तर आज काय करायचं. शेवटचा दिवस आहे आणि स्काउट हॉल दादर शिवाजी पार्कला आपलं एक्झिबिशन आहे. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत खूप छान असं कलेक्शन अजूनही शिल्लक आहे. पण आज रविवार आहे तर लवकर या कारण दुपारनंतर प्रचंड गर्दी होणार आणि स्टॉक संपून जाणार. तर आम्ही तुमची वाट बघतोय. लवकर या. आणि लोक मला एडिट नाही करायला लागले फटाफट. सतत कामं सांगतात ही कर ती कर म्हणून हिचा ब्लॉग आधी येतो आणि मग माझा येतो आणि मग सगळं शिळं झालेलं असतं त्याच्यामुळे मला व्ह्यूज नाही मिळत. तर मला तसं नको आहे. यावेळेला मी फटाफट करणार आहे. बाय द वे आर्यभवन धमाला एक नंबर जायलाच पाहिजे कॉम्पिटिशन प्लीज नक्की जा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आलो आता DP पर्यंत आम्ही. DPs चलो बाय. भेटूया दादरकर आणि मुंबईकर.